सो नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका गावरान हानू स्वागत करतो पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉग मध्ये। आम्ही दोघं जात आहे पाणी आणण्यासाठी आणि आपल्याला पाणी आणण्याची जबाबदारी दिलेली आहे घरच्यांनी। आणि तुम्हाला पण दाखवतो आमच्या गावातली विहीर, म्हणजे सगळे गावातले जे सगळे लोक आहेत ना ती तिच्यावरच येतात पाणी नेण्यासाठी। ती आमच्या गावातली गोडी विहीर आहे मित्रांनो। तर चला मग तुम्हाला दाखवतो। आज काय पाऊस यायचा अंदाज आहे का? पाऊस नाही येतात, आभाळ आले शकता। मी आणलेला आहे हांडा आणि भाऊपाशी एक हांडा आणि एक पावरा आहे। चला मग। तर लगभग आम्ही विहिरीच्या जवळ पोहोचलेलो आहे। ते बघू शकता विहिरीच्या काठाने थोडं गवताळ झालेलं आहे। विहिरीचा आहे लोगो, आहे लोगो तर ही बघू शकता आमच्या गावामधली विहीर आहे मित्रांनो। हिला पाणी किती आणि इथं खोपे बघू शकता तुम्ही। चिमण्यांनी घरटे बनवले, तिथं एक नंबर घरटा बनवलाय। एक नंबर काय इंजिनियर पेक्षा भारी बनवलं ते। कासो कुठे ते तिकडे कासो ते हो मित्रांनो बघू शकता विहिरीमध्ये कासव आहे। हे बघा, हे पा कासव, हे बघा विहिरीमध्ये कासव। पुढे गेला बघू शकता मित्रांनो विहिरीमध्ये कासव। हे बा हे कसा पाहायला, हे बा बघू शकता। हे पा कासव गेला का खाली? तर लगभग कासव गेलेला आहे। हे बघू शकता इकडे खोपे किती भारी बनवलेले। खोपे बघा, खोपे हे एकदा इंजिनियर पेक्षाही भारी काम केलेलं आहे। एक नंबर खोपे बनवलेले आहेत बघू शकता। आणि तिकडे ते पण किती भारी बनवलं ते पिल्लू असन हे पा चिमण्या। लगभग भाऊ इथं पाणी काढायला काय नेलाय? नेऊ लागला खोपा नेऊ लागला। हे पा कासव डबल आला ह्यो। चालू अरे आपल्या आता काय करू? हे बघू शकता इथं पाहुरा विहिरीत टाकेले। आपला पाहुराच बुडायन विहिरीमध्ये। नाही विहिरीला पाणी किती आलेलं आहे पहा बघा। भाऊ पाणी काढायला इकडे बघू शकता मित्रांनो। तिथं चिमणी खोपा बनवत आहे आणि ते बघा विहिरीमध्ये बाटली पडली कोणाची तरी, तरंगली ती वर। त्या पा चिमण्या कशा उडायला लागल्या। आपलं पाणी काढणं चालू आहे भाऊचं। मस्त पापा गेले घेऊन पुढं। तर मग आपण पाणी भरलेलं आहे आणि आता आपण चाललेलो आहे घरी। चला घेऊन चाललेलो आहे आपण हांडा, दोघ जण माग भाऊ आणि मी पुढं। चला मग पुन्हा आणायची गरज नाही ना? हा बस